लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण लाडक्या बहिणीला आता 3,000 रुपये मिळणार आहेत। लाडक्या बहिणींना आजपासून वितरणाला सुरुवात होणार आहे। होय, लाडक्या बहिणींना आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये येणार आहेत। मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3,000 रुपये त्यांच्या बँक खात्यात येणार असल्याची मोठी बातमी येत आहे। परंतु सरसकट हप्ते येणार का हे आपण पाहणार आहोत। कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे हे सुद्धा आपण पाहणार आहोत। तर बघा, लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे पैसे तर येणार नाहीत हे लक्षात घ्या, परंतु मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3,000 रुपये हे 100% येणार आहेत। कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार, कोणत्या लाडक्या बहिणी पात्र असणार, कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र असणार हे सगळं आपण पाहणार आहोत। कारण आपण जर बघितलं तर आता मार्च आणि एप्रिलचा हप्त्याचा जी आर सुद्धा आलेला आहे आणि जी आरनुसार आता लाडक्या बहिणीच्या खात्यात हे पैसे येणार आहेत। आणि ह्यामुळं लाडक्या बहिणी अतिशय खुश असणार आहेत, कारण अखेर लाडक्या भावांनी त्यांना जो काही शब्द दिला होता मार्च महिन्याचा, एप्रिल महिन्याचा, तो आता पाळण्यात येणार आहे आणि लाडक्या बहिणींना 3,000 रुपये हे मिळणार आहेत। बरं, मग पैसे जमा झाले का, सध्याची खरी परिस्थिती काय आहे, मार्च एप्रिल हप्ते आलेत का? तर बघा, आपण जर पाहिलं तसं तर काही लाडक्या बहिणींना गेल्या आठवड्यात सुद्धा पैसे आले होते। आणि आता जी आर ज्यावेळेस आला, जी आर आल्यापासून जे काही राहिलेल्या लाडक्या बहिणी होत्या, ज्यांचे रखडले होते हप्ते, अशा लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत। होय, आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, पहा, मार्च एप्रिलचे 2 हप्ते मिळणार आहेत। 100% ही बातमी खरी आहे, कारण जी आर आला आहे। जी आर आल्यानंतर आपल्याला माहिती आहे की ही खात्री पटत असते। इतके दिवस जर आपण नुसतं कोणी बोलत असेल की बाबा पैसे येणार का काय, तर हे म्हणजे विश्वास ठेवायसारखं नव्हतं, परंतु आता त्याच्यामध्ये विश्वास ठेवायची काय, म्हणजे त्याच्यात शंका घेण्याची काही गरजच नाही, कारण पैसे आता 100% येणार आहेत आता। त्यामुळं पैसे जमा झाले का, तर आजपासून वाटपाला सुरुवात होणार आहे। आज पहिला टप्पा, इथून पुढे वाटप होईल, नंतर दुसरा टप्पासुद्धा उद्या होईल, कारण आज आणि उद्या 2 दिवसच, म्हणजे आज 25 आणि 26 हे 2 दिवसच आहेत, कारण परवा दिवशी परत बँकेला सुट्टी आहे। तर सध्याची परिस्थिती कशी आहे, तर सध्याची परिस्थिती अशी आहे की 2 दिवसात वाटप होणार आहे। आज पहिला टप्पा असणार आहे आणि उद्या दुसरा टप्पा हा सुरू होणार आहे आणि हे 2 दिवस वाटप असणार आहे। आणि 2 दिवस वाटप सरसकट सर्व जिल्ह्यामध्ये होणार का, तर मी पुढे सांगतोय कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे, नेमकं लाडक्या बहिणींना कोणती काळजी घ्यायची आहे, काय करावं लागणार आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। थोडक्यात माहिती सांगणार आहे, जेणेकरून तुमचीसुद्धा वेळ वाचेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं, चॅनल आधी सबस्क्राईब करा। बघा, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु तुम्ही सांगत नाहीत की तुम्हाला किती हप्ते मिळाले आहेत, कमेंट्स करत नाहीत। कमेंट करा, किती हप्ते मिळाले, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची EKYC झाली आहे का, कारण EKYCबद्दल एक मोठी बातमी आपल्याला एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की EKYC सुद्धा आता पुन्हा सुरू करण्यात येणार आहे। तर ही एक चांगली आणि महत्त्वाची आनंदाची बातमी आपल्या सगळ्यांना मिळत आहे की EKYC जर पुन्हा सुरू झाली तर ज्या राहिलेल्या लाडक्या बहिणी आहेत त्या सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे मिळण्याची तर दाट शक्यता आहे। कारण जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी बाद झाल्यात ना, त्यांचं कारण म्हणजे एकच आहे की EKYC न करणं। आणि EKYC न करण्याचं मागचं रिझनसुद्धा सगळ्यांना माहिती आहे की बऱ्याच वेळा वेबसाईट बंद होत होती किंवा बऱ्याच वेळा OTP येत नव्हता। हे सगळ्या गोष्टी सर्व लाडक्या बहिणींनी फेस केला असेल, बरोबर। तर आता आपण पाहूयात की नेमकं किती जिल्ह्यांमध्ये आणि कधी कधी वाटप होणार आहे। तर आज पहिला टप्पा असणार आहे। आपण जर बघितलं तर 12 नंतरच्या पुढं, दुपारी 12च्या पुढे हे वाटपाला सुरुवात होऊ शकते। आणि जे जिल्हे आहेत प्रामुख्यानं ते आपल्याला आता 36 जिल्हे आहेत, तर जर आज 18 जिल्ह्यामध्ये आणि उद्या 18 जिल्ह्यामध्ये वाटप होऊ शकतं, कारण हे 2 दिवस वाटप होऊ शकतं, कारण परवा दिवशी परत बुधवारी सुट्टी आहे आणि सुट्टी असल्यानंतर परत ट्रान्झॅक्शन होणं अवघड आहे आणि बँकांना, त्यामुळं तिथं बँकात कोणी काम करणार नाही आणि लाडक्या बहिणींना पैसेसुद्धा येणार नाही। तर मग आज आणि उद्या या 2 टप्प्यात पैसे येणार आहेत। 18 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहेत। आता तुम्ही पहिलं तरी एक काम करा, कमेंट्स करा तुमचा जिल्हा कोणता आहे, मी रिप्लाय करेल की तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात पैसे येणार का नाही। कारण मी सांगत बसलो तर प्रत्येक लाडकी बहीण परत विचारणार, त्यापेक्षा तुम्ही विचारत राहा कुठल्या कुठल्या लाडक्या बहिणींना, ज्यांना विचारायचं आहे, उत्सुकता आहे की आपल्या जिल्ह्यात पैसे येणार का, तर कमेंट्स करा। पण जेवढ्या कमेंट्स कराल तेवढं तुम्हाला त्याचे उत्तरं लवकर मिळतील। EKYCबद्दल काही अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर ते सुद्धा विचारू शकता की तुमची EKYC झाली नाही तर काय करावं लागणार आहे, किंवा तुमची EKYCमध्ये काय प्रॉब्लेम असेल तर काय करावं लागणार, आपण सगळं तुम्हाला इथं उत्तरं देऊ शकतो। आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की अर्ज पडताळणीमुळे लाडक्या बहिणींची संख्या बाद होत आहे। तर अशा लाडक्या बहिणी काय करायचं, बघा, जर तुमचा फॉर्म बाद झाला अर्ज पडताळणीमध्ये तर मग तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो। तुम्हाला तिथं काय होतं, अर्ज पडताळणीमध्ये जर तुमचा फॉर्म बाद झाला तर तुमचं नाव पात्र लाभार्थी यादीमधून बाहेर काढलं जातं आहे आणि जर तुमचं नाव पात्र लाभार्थी यादीमधून जर बाहेर काढलं तर मग प्रॉब्लेम होईल आणि तुम्हाला जे हप्ते आहेत ते तुमचे हप्ते बंद होतील
आणि नेमकं मार्च महिन्याचा एप्रिल महिन्याचा 3,000 रुपये जे मागच्या शुक्रवारपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे ते तुम्हाला येणार नाहीत. तर त्यामुळे माझी एक नम्र विनंती आहे की पटापट अर्ज पडताळणी केली असेल तुमची तर तुमचं बघा नेमकं तुमचं नाव पात्र लाभार्थी यादीमध्ये आलेलं आहे का, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम तर नाही ना. जर यादीत नाव कुठं बघायचं तर अंगणवाडीमध्ये सुद्धा नाव बघू शकता किंवा तुम्ही महिला व बालविकास विभागामध्ये जाऊन सुद्धा सरळ चौकशी करू शकता की माझं नाव पात्र लाभार्थीमध्ये आहे का. जर नसेल तर लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू करण्याबाबतचा एक फॉर्म असतो, तो फॉर्म तुम्ही भरून द्या. तो फॉर्म तुम्हाला अंगणवाडीमध्ये सुद्धा मिळेल किंवा महिला व बालविकास विभागामध्ये सुद्धा मिळेल. ते भरून दिल्यानंतर मात्र तुम्हाला 100% तिथं पुन्हा एकदा पुनर्अर्ज पडताळणीसाठी तुमचा फॉर्म पाठवला जातो. मग तिथं तुमचे डॉक्युमेंट्स चेक केलं जातं, जसं की तुमचं नाव कुठल्या इन्कम टॅक्सच्या यादीत आहे का, कुठं RTOमध्ये तुमचं नाव आहे का. कारण ज्यांच्या घरी 4 चाकी वाहन वगैरे आहे तर त्याच्या लाडक्या बहिणींना हप्ता बंद करणार आहे ते सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं एकदा आपलं नीट सगळं चेक करा, काय राहिलेलं नाही आहे ना, काय नाही आहे ना. आणि हा व्हिडिओ आपल्या लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त शेअर करा. त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवणं खूप गरजेचं आहे, कारण त्यांच्यापर्यंत माहिती गेली पाहिजे आणि त्यांना सगळी माहिती अपडेट झाली पाहिजे. त्यामुळे कमेंट्स करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा. काही प्रॉब्लेम असतील तरी नक्की विचारा. अजून ह्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही इतर योजनांचा तुम्हाला लाभ जाणून घ्यायचा असेल, माहिती जाणून घ्यायची असेल ते सुद्धा विचारा, त्याचंसुद्धा नक्की तुम्हाला उत्तर दिलं जाईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.